हॅलो मित्रांनो आणि सगळ्यांना माझा नमस्कार. ही आहे महिंद्राची नवीन XUV3XO. ही त्याची DRL आणि समोरील लॅम्प, हे अलॉय व्हील्स. गाडी ही टॉप मॉडेलमध्ये. आपण जर बघायला गेलं तर गाडी खूप मोठी आहे. गाडीची बॅक साईड बघता तर ह्या गाडीमध्ये कनेक्टेड टेड लॅम्प येतात, रूफ रील, आणि हा नॉर्मल अँटेना दिलेला आहे ह्या गाडीला. ही आहे महिंद्राची बॅचिंग XUV3XO. यामध्ये जर बघायला गेलं, मागे वायपर आणि डिफॉगर आहेतच, बॅक साईडला कॅमेरा, आणि हा साईड लुक आहे यामध्ये अलॉय व्हीलचे शार्पनेस वगैरे खूप छान आहे. इंटिरियरमध्ये जर बघितलं तर ग्लॉसी फिनिशिंग दिलेलं आहे. बॅक साईडला स्पेस नॉर्मल आहे, एवढा पण छान नाही. रिक्वेस्ट सेन्सर वगैरे आहेत. कीलेस एंट्री मिळते, हाईट ॲडजस्टमेंट, सीट ॲडजस्टमेंट, आणि हे बघा बटनमध्ये जर बघितलं हे ग्लॉसी केलेलं आहे. आणि सगळीकडे जो साईडचा हे आहे तो सॉफ्ट टचमध्ये दिलेला आहे. गाडीचा क्लस्टर जर बघितला, हा फुल्ली डिजिटल क्लस्टर येतो. आणि हे सेकंड टॉप मॉडेल असल्यामुळं ह्यामध्ये तुम्हाला थोडेसे फीचर कमी आहेत. ऑटोमॅटिक AC, 10 इंच टचस्क्रीन, आणि ह्यामध्ये कट साईज सनरूफ म्हणजे छोट्या साईजचा सनरूफ येतो. पॅनोरामिक सनरूफ हा टॉप एंड मॉडेलला जातो. जर हा आर्मरेस्ट लेदर फिनिशिंगमध्ये दिलेला आहे. ग्लब बॉक्स खूप मोठा आहे. ह्यात आरामात तुमच्या 2-3 बाटल्या बसू शकतात. पॉवर विंडो, पॉवर AC, 4 डिस्क ब्रेक. गाडी तशी फीचरने लोडेड आहे. हा साईडचा व्ह्यू. आणि ह्या गाडीमध्ये 4 स्पीकर, 2 ट्विटर असे आहेत. जर आपण मागच्या सीटला बसायला गेलो तर यामध्ये तुम्हाला लेगरूम व हेडरूम चांगला मिळतो.